माझे नाव जिंका शोका आहे. माझ्या शाळेचे नाव जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल. मी सिनियर KG क्लासमध्ये शिकत आहे. नाव वाकायचे नाजुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊला माझा मानाचा मुजरा. जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी राजे जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्या काळी आदिलशाही, निजामशाही व मुघल यांची सत्ता होती. मुघलांच्या आक्रमणामुळे रयत दुःखी होती. रयतेवर अन्याय व अत्याचार होत होते. मोठमोठे सरदार बादशाहच्या दरबारी गुलाम होते. अशाच परिस्थितीत जिजाऊने स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ शहाजी राजांना सोडून दूर राहिल्या व सर्व सुखांचा त्याग केला. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या. पुण्यात आल्यावर जिजाऊने शिवबांना रयतेवरील अन्याय व अत्याचार दाखवले. जिजाऊंनी शिवबांकडून वेशीवरील पहार पटली. पुण्यात सोन्याचा नांगर चालवला. जिजाऊंनी शिवबांना बालपणापासूनच रामायण, महाभारत व श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या. जिजाऊंनी शिवबांना बालपणापासूनच राजकारण, समाजकारण व नीतिमत्तेचे शिक्षण दिले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. जिजाऊंनी शिवरायांनी मावळ्यांसोबत मिळून स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंनी फक्त शिवरायांनाच घडविले. रयतेला जामदार राजा मिळाला. जिजाऊंनी फक्त शिवरायांनाच घडविले नाही तर संभाजी नावाचा छावाही घडविला. जिजाऊ शिवबांच्या राज्याभिषेकानंतर सर्वांना सोडून गेल्या. म्हणूनच म्हणावे असे वाटते की जिजाऊ तुम्ही नसतात तर दिसली नसती दारिद्र्य, जिजाऊ तुम्ही नसतात तर दिसले नसते मंदिराचे कळस, जिजाऊ तुम्ही नसतात तर दिसले नसते सुहासिनीच्या कुंकुबाई. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय.